2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 24. शेवटचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू या षटकातला उदय म्हात्रे निलेश साठी अतिशय सुरेख असा चेंडू ते मात्र झेल सोडलेला आहे विकेट किपर नक्कीच जीवनदान मिळतो निलेशाला। अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। 3 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या ते 25 आणि दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे यांनी या षटकामध्ये 15 धावा जवळजवळ खर्च केलेल्या आहेत। पहिल्या षटकाचा विचार करता 4 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कपिल यांनी खर्च केल्या 6 धावा, या षटकामध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 45। 6 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे। सहा चेंडू आणि 45 धावांची गरज। 70 धावा बनवायच्या होत्या। पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये कुठलाही प्रयत्न झाला नाही धावा बनवण्याचा। चांगली गोलंदाजी देखील झाली पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये। शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मला वाटतं किरण म्हात्रे आलेले आहेत। 46 धावा त्यांच्या बॅटमधून आपण बघितल्या पहिल्या 17 मध्ये। अर्धशतकापासून 4 धावा दूर राहिले किरण म्हात्रे आणि शेवटची ओव्हर घेऊन आलेले आहेत। शेवटचं षटक घेऊन समोर फलंदाज असेल निलेश यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत आतापर्यंत। किरण म्हात्रे टू निलेश, पहिला चेंडू सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केला होता, लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक होतोय तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती। 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 27। पुन्हा एकदा किरण म्हात्रे निलेश साठी सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, खोलवर टप्प्याचे चेंडू इथे हाताळत आहेत किरण म्हात्रे शेवटच्या षटकामध्ये आणि स्लो ओव्हरमध्ये अशीच गोलंदाजी करायला पाहिजे कारण धावा भरपूर आहेत। निर्धाव चेंडू किरण म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, स्लोवर चेंडू इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे आहे। फक्त 1 धाव, 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या ते 28। किरण म्हात्रे मनोज टावरेंसाठी मात्र चेंडू उडवलाय, चेंडू खाली येतो, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आले होते आणि इथे मात्र मनोज टावरे शेवटच्या षटकामध्ये बाद झालेले आहेत। पहिल्या षटकामध्ये आलेले फलंदाजी करण्यासाठी तर या आई गावदेवी चषक 2025 मध्ये आलेले सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। माननीय सुधाकरजी भोईर साहेब, त्यानंतर राजेंद्रजी पाटील साहेब, गौतमजी पाटील, बबनजी पाटील, तसेच मनोज भोईर साहेब, गुरुनाथजी भोईर साहेब, सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। इथे मात्र चेंडू उडवलाय आणि हा येतोय चौकार। षटकार आलेला आहे विठ्ठल यांच्या बॅटमधून, अतिशय सुरेख असा फटका आणि इथे मात्र दिवा स्पोर्ट दिवा हा संघ इथे विजयी झालेला आहे। 43 धावांनी 42 धावांनी हा संघ इथे विजयी होतोय। एक मोठा विजय इथे संपादन केलेला दिवा स्पोर्ट दिवा संघाने। हार्ड लक गावदेवी पूर्ण, मनोज टावरे अँड कंपनी। जाऊया सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे।